समोर हॉटेल आहे खूप सुंदर असं विला टाईप. तिथे रूम्स आहेत बघा. ह्या त्याची कॉस्ट ॲटलिस्ट 1500 ते 2000 रुपये एका रात्रीसाठी असणार आहे. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहिलो आहे रात्री ते ठिकाण म्हणजे हे असं आम्ही टेंट लावला आणि असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये उघड्यावरती आम्ही राहिलेलो आहे. आणि याची कॉस्ट किती आहे माहिती आहे? 0 रुपये. हां, पण हे त्या हॉटेलच्या रूमपेक्षाही कितीही जास्त एकदम लक्झरियस आहे. हे बघा लोकेशन. तर हा समोरचा व्ह्यू जो आहे तो कश्यपी डॅमचा आहे. रात्री खूप लेट आमचं नियोजन झालं. हे अचानक आलो. मागे ते जे हॉटेल आहे तिथे जेवण केलं आणि आमचा टेंट आम्ही इथं लावलेला आहे. तर काही फरक पडत नाही मित्र हो. तुम्ही कुठेही राहू शकता. लोक अजिबात काहीही बोलत नाहीत. फक्त तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे थोडीशी. याचा आनंद खूप मिळतो. तर नेहमीप्रमाणे आम्ही 3 मित्र जे आहे ते आलेलो आहे. आमचा 3रा मित्र बसलाय बघा तिकडे मागे. तर खूप सुंदर आहे. आज रविवार होता. तर रविवारचा दिवस घालवण्यासाठी आम्ही हा स्पॉट निवडला. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलं की एकदम फ्रेश होऊन जातं. खूप छान वाटतं. तर तुम्ही फिरत चला. तर ही पण एक लोकेशन आहे. जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. इथे तुम्ही टेंट लावू शकता आणि हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला अनुभवायला मिळेल. सच है मैं भी अब ख्यालों में हूँ, रात दिन सवालों में पूछती हूँ खुद से ये प्यार तो नहीं. इधर जरा सा देख लो है एक सवाल तुमसे, क्यों हर तरफ जहाँ चलूं है बस ख्याल तुम पे. इधर जरा सा देख लो है